आणि आपलं जे पत्र आलेलं आहे ते कामगारांना वाचून दाखवा आणि आपल्याला जे काही निर्णय घ्यायचे ते राजाराम साहेब आता जे लीगल डिपार्टमेंटच्या आपल्या केसेस चालवतात ते तुम्हाला संबोधन करतील आणि पत्र पण वाचून दाखवेल. साहेबांना आता आयसीयूमध्ये ॲडमिट केलेलं आहे. इकडचं मीटिंग संपल्याबरोबर मी तिथे जाणार आहे आता. ओके राजाराम. जिंदाबाद था, जिंदाबाद है, जिंदाबाद रहेगा. जब तक ये देश कामगार है और जब तक ये बेस्ट वर्कर्स यूनियन है तब तक ये देश का कामगार जिंदाबाद रहेगा. मित्रांनो, आपण सर्वांनी जी एकजूट दाखवली आणि ज्या नेतृत्वावर आपण सर्वांनी विश्वास ठेवला त्या नेतृत्वाने आपल्या सर्वांच्या कुटुंबियांच्या भल्यासाठी मुंबईकर जनतेला कोणत्याही प्रकारचा त्रास न देता बस सेवा आणि विद्युत पुरवठा दोन्ही सुरळीतपणे चालू ठेवून जो लढा उभा केला त्या लढ्याला चौथ्या दिवशी आपल्याला हवं त्या पद्धतीने त्याला यश मिळालेलं आहे. मित्रांनो, बेसिकली आपल्याला सगळ्यांना माहित आहे की यापूर्वी सुद्धा नोव्हेंबरमध्ये 10 नोव्हेंबर पासून आपण आंदोलनाला सुरुवात केली होती. 9 नोव्हेंबर 2025 ला याच पद्धतीचं उपोषण आपण सुरू केलं होतं. 13 नोव्हेंबर 2025 ला सदर उपोषण आपण मागे घेतलं आणि त्यावर देश प्रशासनाने आपल्याला ज्या आपल्या मागण्या होत्या त्या मागण्यावर चर्चा करून त्याच्यावर निर्णय घेण्याचं आपल्याला सांगितलेलं होतं. बरोबर आहे. सदर मागण्यांसंदर्भात 14 नोव्हेंबरला चर्चा झाली आणि 3 महिन्यामध्ये आपल्या त्या मागण्यावरती निर्णय घेण्याचं आपल्याला आश्वासित केलेलं होतं. मात्र 3 महिने उलटून सुद्धा त्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. चर्चा होऊन सुद्धा त्यावर निर्णय झाले नाही आणि तदनंतर जून 2026 मध्ये जे 3 दिवसाचं आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये ज्या कृती समितीने महाराष्ट्र शासनाकडून आणि त्याचबरोबर बेस्ट व्यवस्थापनासोबत आम्ही अमुक करून दाखवलं तमुक करून दाखवलं, 3000 ची वाढ दिली, 2000 रुपयाची वाढ दिली, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही सांगितलं. मात्र वेतन करार कधी करणार याबाबत आजपर्यंत कोणती तारीख जाहीर केलेली नाही. बरोबर आहे की नाही. 7वा वेतन आयोग कधीपासून लागू करणार, वेतनीस मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना समान कामाला समान दाम देण्यासंदर्भामध्ये निर्णय कधीपर्यंत घेणार आणि विद्युत पुरवठा विभागामध्ये काम करणाऱ्या माझ्या नैमित्तिक कामगारांना जी वास्तविक स्वरूपामध्ये या सगळ्या आपल्या मागण्या होत्या की कॅज्युअल लेबर हा ज्यावेळी बेस्ट उपक्रमामध्ये कॅज्युअल लेबर म्हणून रुजू झाला त्या दिवसापासून त्याच्या वेतनमानाची निश्चिती केली पाहिजे. त्यानंतर बेस्ट उपक्रमामध्ये ज्या दिवशी त्याला नौभरी म्हणून परमनंट केलं तर ज्या दिवशी कॅज्युअल लेबर म्हणून कामाला लागलं त्या दिवसापासून वेतन निश्चिती करून ज्या दिवशी उपक्रमामध्ये कायम कर्मचारी म्हणून नौभरी म्हणून रुजू झाला त्या दिवसापर्यंत त्यांच्या वेतनाची निश्चिती करून त्याचं नोशनल फिक्सेशन करायला पाहिजे आणि तिथून मग त्याचा वेतनाची त्याची रचना केली पाहिजे जेणेकरून सेवानिवृत्त होताना त्याच्या ग्रॅज्युटीमध्ये फरक पडतो, त्याच्या प्रोव्हिडंट फंड मध्ये फरक पडतो, अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत, त्याच्या पेन्शन मध्ये फरक पडतो. या सगळ्या बेसिकली आपल्या मागण्या होत्या. मध्ये खो घातलं, काही कारणास्तव या मागण्या पूर्ण नाही होऊ शकल्या, पण आपण प्रयत्नशील होतो
आणि शेवटी आपल्या प्रयत्नाला आपण सर्वजण साक्षीदार आहात. शिरोडकर हॉलमध्ये आपण आंदोलनात सुरुवात करताना सांगितलं होतं की जोपर्यंत आपल्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण आंदोलन मागे घेणार नाही. मित्रांनो, परवा संध्याकाळी नगर विकास खात्याचे अपर मुख्य सचिव यांच्या सोबत आपली संध्याकाळी 7:30 रात्री 7 वाजल्यापासून चर्चा होऊन 8:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी चर्चा झाली. सुंदर चर्चा झाली. राज्य पातळीवर सुद्धा आपल्या ज्या समस्या त्यापर्यंत पोहोचल्या त्याची दखलही घेण्यात आली. काल